नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. इन्स्पेक्टर आलेले असतात, ते चौकशी करत असतात. तेव्हा जानकी म्हणते, डायरेक्ट जाऊन तुम्ही ऋषिकेशलाच विचारा. इन्स्पेक्टर साहेब आता लगेच ऋषिकेशकडे गेलेले असतात. तेव्हा अवंतिका म्हणते, वहिनी तुम्ही शर्वरीचं नाव डायरेक्ट का नाही घेतलं? इतकी साधी सुधी तिला अडकवायची नाहीये ग, एकदाच अडकवायचं, तेही कायमचं. ठीक आहे वहिनी, पण ते आत्ता सुटणार ना? नाही सुटणार. तू बघ आता मी कशी आणि काय तिला अडकवते. काय दादांनी जर खरं सांगितलं तर काय करणार आहे तुम्ही? इकडे आता इन्स्पेक्टर साहेब जे असतात ते ऋषिकेशकडे आलेले असतात, हल्ला कोणी केला हे विचारण्यासाठी. आता विचारतात की तुमच्यावर हल्ला कोणी केला, जरा जरी अंदाज असला तरी आम्हाला सांगू शकताय. लगेच जानकी येते आणि मागून नाही असं खुणावते की गप्प बसा, काहीच सांगू नका. ऋषिकेश जानकीकडे बघतो आणि म्हणतो, नाही म्हणजे मला कल्पनाच नाहीये हल्ला कोणी केला किंवा एक घाणेरडं कृत्य कोण करू शकतं. इन्स्पेक्टर साहेब, तशी दुश्मनी तर कोणाबरोबरच नाही. तुमचा कोणावर वाद वगैरे काही राग काहीतरी असेल ना? वादविवाद तर होतच असतात हो, पण असं कोणी जीव घेणं हमला करेन असं कोणीच नाहीये. तुमच्या घरी जी चोरी झाली होती त्याचा आणि या हल्ल्याचा काही संबंध आहे? ऋषिकेश म्हणतो, शक्यता आहे, तो माणूस करूच शकतोय. ऋषिकेश म्हणतो, माझ्या घरी जी चोरी झाली होती त्या गुंडांच्या बद्दल काही कळालं का? एकाचा पत्ता मिळालाय, बघू आता सापडतो की काय. आमची टीम तर तिथपर्यंत गेली, त्याला पकडायला, बघू आता पकडतात की काय. तुमच्यावर ज्या लोकांनी हल्ला केला ना त्याचं वर्णन करू शकाल का? जरा जरी वर्णन केलं तर एक अंदाज येऊन जाणार. स्केच आर्टिस्टला बोलावलंय, बघा तुम्हाला जमलं तर तुम्ही प्रयत्न करा आणि प्लीज सांगण्यासाठी तुम्ही धडपड करा. थोडं जरी अंदाज आला तर आपण पकडू शकतोय. जितकं आठवेल ना तितकं तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा, पण आम्हाला थोडीफार तरी मदत होईल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हो नक्कीच मी करतोय तुम्हाला मदत. आता स्केच आर्टिस्ट आलेला असतो, तुमच्या मदतीने जेवढं त्याला काढता येईल चित्र तेवढं तो करेल, तुम्ही सांगा. ऋषिकेश म्हणतो, माझ्याजवळ असलेलं सामान वगैरे काही सोनं वगैरे ते लुटण्यासाठी हल्ला केला असेल का? हो नक्कीच, पण त्यांनी तर काहीच लुटलेलं नाहीये, पण कदाचित माझ्या आजूबाजूला लोक असतील म्हणून ते पळून गेले असंही होऊ शकतंय ना? इन्स्पेक्टर म्हणतात, काहीही असू शकतंय. अशा घटना वारंवार सुद्धा घडू शकतात, त्यामुळे तुम्हाला अलर्ट राहायला लागणार आहे. डॉक्टर म्हणतो, तुम्ही वर्णन सांगा, पुढचं आमच्याकडे लागलं तपास करतोय म्हणजे करतोच आहे. ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे, माझ्या पद्धतीने मी सांगतोय. ऋषिकेशला जेवढं आठवतंय तेवढं सांगण्याचा प्रयत्न करत असतो. जानकी तिथेच उभी असते आणि इन्स्पेक्टर साहेब स्वतः उभा राहून सगळं वर्णन सांगा असं सांगत असतात. आता ऋषिकेश सुद्धा प्रयत्न करत असतो. इकडे आता घरी ऐश्वर्या म्हणते, वा वा वा, काय कमाल जेवण झालं, एक नंबर. शर्वरी घे की, बडीसोप घे, जेवण छान झालंय ना. शर्वरी, जेलमध्ये मुखवास मिळत नाही या, घे. शर्वरी म्हणते, काय बोलली ऐश्वर्या? असं काय बोलती म्हणजे काय? पोलीस हॉस्पिटलमध्ये पोहोचले सुद्धा असतील, कळतंय का तुला शर्वरी? ऋषिकेश दादाने सांगितलं असं त्यांच्या बाबतीत जे काही घडले त्याला फक्त आणि फक्त तू कारणीभूत आहे. शर्वरी म्हणते, ऐश्वर्या तुला गंमत वाटती का? मी अडकले तर तुला गंमत वाटणार नाही? नाही गंमत वाटतच नाहीये. तुला गंमत वाटती म्हणून तर हे सगळे खेळ खेळतीयस ना, बरोबर ना? ऋषिकेश दादांच्या बाबतीत हे सगळं घडवलं अगदी गमतीत, बरोबर ना? हे सगळं करत असताना प्रकरण अंगाशी येऊ शकतं, जराही तुला कल्पना नव्हती का? जराही भान नव्हतं इन्क्वायरी होणार वगैरे, माझ्या अंगाशी सगळं येणार? जराही काही वाटत नव्हतं की वाटत होतं तरी सुद्धा हे केलंय तू? ऐश्वर्या म्हणते, मला टेन्शन आलंय शर्वरी, जाम टेन्शन आलंय. शर्वरी म्हणते, नाही मला नाही आलंय टेन्शन फिन्शन. ते ऍक्शन कधी घेणार आहे ऐश्वर्या? काही पुरावा वगैरे असेल तर? काही पुरावा नसेलच तर कुठून ऍक्शन घेणार? खून करून पचवलेली मुलगी मी, खून डायरेक्ट पचवलाय, अजिबात कुणाला कळणार आहे की मी खून केलाय, अशी पोरगी आहे मी. हे छोटे मोठे उद्योग तर इझी करू शकते ऐश्वर्या, हमला वगैरे तर नथिंग आहे, नथिंग. काहीही होऊ शकत नाही, कोणीच काही बिघडू शकत नाहीये. म्हणते, आपल्याला सावध राहायला हवंय, कळते का तुला? हो, ते पैसे जिथे कुठे ठेवले ना तू, म्हणजे मला नको सांगू तू पैसे कुठे ठेवलेत, मला जाणूनही घ्यायचं नाहीये, पण ते पैसे जिथे कुठे ठेवले तिथून दुसरीकडे सेफ जागेवर ठेव, कारण या ऍक्सिडेंटचा आणि त्या पैशांच्या चोरीचा पोलीस संबंध लावू शकताय, शक्यच नाही. मला जेव्हा फास लागणार होता तरी सुद्धा मी त्यांना सगळ्यांना चकमा देऊन त्याच्यातून निसटले, तर हे छोटे मोठे गुन्हे तर काहीच नाही माझ्यासाठी. ऐश्वर्या, तू माझ्या बाबतीत काळजीच करू नको, मी जो काही करते ना तो परफेक्ट प्लॅन असतो, परफेक्ट गुन्हा असतो, मी कशातच अडकत नाही. त्यामुळे डोंट वरी ऐश्वर्या, मी पोलिसांच्या तावडीत नाही जाऊ शकत आहे आणि पोलीस माझ्यापर्यंत येणं इम्पॉसिबल आहे. शर्वरी इतकी कॉन्फिडन्सने सगळं सांगत असते की बस कमाल. ऐश्वर्या, अजिबात टेन्शन घेऊ नकोस, रिलॅक्स. ऐश्वर्या म्हणते, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये एक दिवस अडकशील तू, फार ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बोलतीये शर्वरी, तू एवढा लोड घेऊ नको माझ्या बाबतीत, मला काहीही होणार नाही. ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे ना, मला काय करायचंय, एक आहे काळजी थोडीफार म्हणून काही सांगायला गेले, पण नाही ऐकायचंय तर असू दे की, मला तरी काय देणं घेणं आहे, नको तू नको घेऊ बाई लोड. ऐश्वर्या म्हणते, शर्वरी एका गोष्टीचं मला टेन्शन आलंय, नाना हॉस्पिटलमध्ये गेले त्यावेळेला तू हॉस्पिटलमध्ये होती, तू कशासाठी गेली, आणि गेली तर गेली आणि अचानक तिथून गायब कशी झाली? तुला कसं माहिती ग की मी हॉस्पिटलमध्ये गेले आणि अचानक गायब झाले? तुला कसं माहिती? मी तर तुला यातलं काही सांगितलंच नव्हतं, मग तुला कसं माहिती? ऐश्वर्या बोलता बोलता आता शर्वरीच्या याच्यामध्ये अडकलेली असते आणि तिने पटकन पकडलेलं असतं की मी हॉस्पिटलमधून गायब झाली, हे तुला कसं माहिती? मी तुला तर काही डिटेलमध्ये सांगितलंच नाही, मग एवढं डिटेलमध्ये ऐश्वर्या तुला कसं माहिती? आता शर्वरीने ऐश्वर्याला पकडलेलं असतं. ऐश्वर्या आता घाबरते
काय उत्तर देऊ आणि काय नाही तिला कळतच नाही. बोलता बोलता ती बोलून गेली. शर्वरी आता येते आणि समोर म्हणते की तुला कसं माहितीये सांग, मी तुला काय विचारते. कमॉन शर्वरी, काय असे प्रश्न विचारते. शर्वरी, कॉमन सेन्स आहे ना, तू हॉस्पिटलमध्ये गेली हे माहिती होतं, त्या लोकांनी काही ऍक्शन घेतली नाही, त्या अर्थी तू त्यांना सापडलीच नाही म्हणूनच ऍक्शन घेतली नाही ना. मग जाताना तू दिसतीये, मग तू तिथे नव्हती, हे कसं त्या लोकांनी हे केलं की त्या लोकांनी तुला इग्नोर करून टाकलं की तू काहीच केलं नाहीये. कॉमन सेन्स आहे ना शर्वरी, कोणी सांगायला कशाला पाहिजे. विरोधात काही पुरावा नसणार म्हणून तू अटकली नाही, तर जेलमध्ये गेली असती ना आत्ता खडी फोडायला. शर्वरी म्हणते मध्ये मध्ये क्रिमिनल माइंड वर येता फारच शार्प चालतं ते. हो आहे क्रिमिनल माइंड, मी मान्य करते. की वर्ष जानकीला वेठीस धरलंय, जोक नाही ना. क्रिमिनल माइंड असल्याशिवाय का कसे कसे डावपेच खेळले आणि कसं तिला वेठीस धरलं माझं मला माहिती. ऐश्वर्या म्हणते शर्वरी, किती दिवस हे चाललंय लपाछपी लपाछपी, एक घाव दोन तुकडे करून टाकणार. शर्वरी हसते आणि म्हणते हो ते तर कधीतरी करायला लागणार आहे, पण इतकी घाई सुद्धा बरी नाही ना. सगळं तर मला संपवायचंच आहे, पण थोडं हळूहळू एक नंबर सगळं काम करून मोकळी होऊ शकत नाही ना. हळूहळू एक एक टप्पा गाठवायचा आहे मला, त्यामुळे एकदम जर केलं तर अंगाशी येणार, मग हळूहळू सगळंच करणार आहे. ते म्हणते मला आवडत नाही आहे असं खेळत बसायला, इकडून लपणं तिकडून लपणं, काय असेल ते डायरेक्ट असतं माझं, तू तर बघितलंय आपण ऑन दी स्पॉट काम करतो. ऐश्वर्या म्हणते काय का शर्वरी, पुढे काय करायचं ठरवलंय. शर्वरी म्हणते ठरवीन मी, वेळ आलं की मग बघूचे आपण, आत्ता कशाला काय विचार करायचा. ऐश्वर्याला काहीही सांगत नाही आणि शर्वरी तिच्या रूममध्ये निघून जाते. ऐश्वर्या म्हणते ठरवलं नाही असं होणार नाही, हिने ठरवलंय पण इतकी चॅप्टर ही मला काही सांगत नाही. ऐश्वर्याला माहिती असतं की शर्वरीने सगळे प्लॅन केलेत, पण ती मला काही सांगत नाहीये म्हणून. ऐश्वर्या म्हणते किती खोदून विचारलं, किती स्पष्ट विचारलं तरी इतकी घाणेरडी बाई आहे ना ही, काय मनात ते कधीच सांगणार नाही. शर्वरी नेमकी काय चाललंय काय नाही मला काही कळूच देत नाहीये. तिचं आहे ना खरंच काय चित्र विचित्र चाललंय, मलाच लक्षात येत नाहीये, माझ्या डोक्यातच येत नाही नेमकी हिला काय साध्य करायचंय. ही काय खेळती ना खेळ हे माझ्यापर्यंत ती यूज देत नाहीये, डायरेक्ट डाव खेळल्यावर मला सांगते. ऐश्वर्या म्हणते शर्वरीला माझ्यावर संशय असणारे म्हणून ती मनमोकळेपणे मला काही सांगत नाहीये. फार चॅप्टर ही शर्वरी, 100% माझ्यावर तिला डाऊट आलाच असणार आहे. इकडे आता हॉस्पिटलमध्ये स्केच तयार झालेलं असतं आणि जे स्केच आर्टिस्ट असतात ते ऋषिकेशला म्हणतात की हे स्केच आहे का बघा, हा माणूस असू शकतो का. ऋषिकेश म्हणतो कदाचित हाच असू शकतोय. परफेक्ट असं वर्णन केलेलं असतं ऋषिकेशने, बरोबर तो माणूस त्या माणसाने काढून दाखवलेला असतो. इन्स्पेक्टर म्हणतो ठीक आहे आम्ही शोधतोच याला, तुम्ही सावध राहा, आम्ही तपास तर करूच या. ऋषिकेश म्हणतो ठीक आहे ना. अवंतिका म्हणते कसे तुम्ही दादा. ऋषिकेश म्हणतो बरा आहे, काळजी घ्या दादा, फार थोडक्यात वाचलंय, भयान असं काहीतरी घडू शकलं असतं, थोडक्यात निभावलंय सगळं. अवंतिका म्हणते चला आता मी जाते, मी फार वेळची आली आहे, मला घरी जायला लागणार, काही लागलं तर नक्कीच फोन लावा. जानकी म्हणते हो तू हळू जा आणि आम्ही लागलं तर काही सांगू तुला. ऋषिकेश म्हणतो जानकीला तू खरं का नाही सांगू दिलं, नव्हतं सांगायचं, इतक्यात तिला अडकवायचं नाहीये. शर्वरीला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नाही अडकवायचं, तिला डायरेक्ट मोठ्या प्रकरणात अडकवायचंय, तिच्याकडनं सगळं सत्य वदवून घ्यायचंय. तर चालली ना म्हणून काही बोलता आलं नाही मला, नाही तर खूप काही बोलायचं होतं. ऋषिकेश मगाशी अननोन नंबरवरून फोन आलाय, नानांचा फोन त्याच्याकडे असं सांगतोय, तो 1 करोड रुपये दे, मोबाईल देतो असं त्याचं म्हणणं आहे. ऋषिकेश, नानांचा फोन सापडणं खूप महत्वाचं आहे आत्ताच्या घडीला, तुम्हाला तर कळतंय ना. नानांचा फोन कळाला ना आपल्या कुठे काय किंवा हाती लागला तर मेसेज वगैरे सगळे आपल्याला दिसू शकतात. फोनची खूप मोठी मदत होणार आहे, त्यामुळे नानांचा फोन सापडणं फार फार गरजेचं आहे आपल्यासाठी. मोठी रक्कम कशासाठी घेतो, कोणाला देतो, चौकशी तर होणारच ना, मग कळणारच ना. त्याने तुला फोन केला होता, काही पत्ता काही खबर काही कळलं का त्याच्या बाबतीत. नाही ना ऋषिकेश, काहीच कळत नाहीये. फोनचं लास्ट लोकेशन मुळशीच्या बॉर्डरवर होतं, बस एवढंच कळालंय. जानकी ऋषिकेशवर बोलतच असते, तेवढ्यात काय डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर म्हणतात डॉक्टर आता ऋषिकेशला तपासायला आलेले असतात. जानकी म्हणते हो ठीक आहे ना. जानकीचं आणि ऋषिकेशचं बोलणं परत आता अधुरं राहून जातं, डॉक्टर आल्यामुळे बोलणं बंद करायला लागतं. अवंतिका आणि ऐश्वर्या आता रात्री बोलत असतात. अवंतिका म्हणते बहिणीनं 1 करोड रुपये जमा करायचे ते फोन मिळवण्यासाठी, त्या माणसाने 1 करोड रुपये मागितलेत तरच फोन देणारे असं त्याचं म्हणणं आहे, आणि तो आता 1 करोड रुपयासाठी बहिणीनं वेठीस धरतो. 1 करोड रुपये दे, मी लगेच नानांचा फोन तुला देतो. ऐश्वर्या म्हणते काय हो, त्याने असंच सांगितलंय आता बहिणींना. ऐश्वर्या म्हणते आधी त्या माणसाला शोधायला लागणार, मग त्याच्याकडे फोन आहे की नाही हे कन्फर्म होणार आणि मग त्याला पैसे द्यायचे, कळतंय का. इतक्यात पैसे देऊन मोकळं व्हायचं नाहीये, कारण अडकल्या जाणार आहोत आपण. इतके दिवस त्या माणसाने फोन केला नाही, कॉन्टॅक्ट केला नाही, मग आत्ताच कसा जागा झाला. ऐश्वर्या म्हणते इतके दिवस त्याला व्हॅल्यू नव्हती, आता त्याला व्हॅल्यू कळाली की तो जागा झाला आणि लगेच फोन लावून पैशाची मागणी करतोय. ऐश्वर्या तो सुद्धा अगदी साधा सुद्धा नाहीये, एवढे पैसे मागतोय म्हटल्यावर तोही जरा डोकं आहे का. ऐश्वर्या आणि अवंतिकामध्ये आता यांच्या चर्चा चाललेली असते. अचानक कसं त्या माणसाने फोन केला आणि इतकी मोठी रक्कम कशी मागितली. तेव्हा ऐश्वर्या समजून सांगत असते आता त्याला किंमत कळाली म्हणून त्याने एवढी रक्कम. म्हणते की वॉर्ड बॉयशी जेव्हा वहिनी बोलत होती की तो मोबाईल हाती लागला तर मृत्यूचं कारण कळू शकतं, लगेच वहिनीला फोन आला अगदी काही मिनिटातच.
ऐश्वर्या म्हणते म्हणजे कोणीतरी लक्ष ठेवू नये आणि यांचं काय बातचीत चालली याच्यावर बारीक लक्ष आहे. बातचीत ऐकूनच लगेच फोन लावला, बरोबर ना? अवंतिका म्हणते एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचंय. ऐश्वर्या म्हणते ज्या वॉर्डबॉयने तुमची मदत केली ना तोच असू शकतो पैसे मागणारा. नाही ग, तो फार इनोसंट होता. अवंतिका, कोणाच्या चेहऱ्यावर लिहिलेलं नसतं हा गरीब आहे हा श्रीमंत आहे, दिसतं तसं नसतं. आता मी सुद्धा आहे आणि वागते काय, बरोबर ना? त्यामुळे तो फार इनोसंट होता, तो फार गरीब आहे, बिचारा आहे, असं काहीच विचार करायला जाऊ नको. कळतंय का तुला मला काय सांगायचंय? अवंतिका म्हणते तुझ्या बोलण्यामध्ये पॉइंट आहे ऐश्वर्या. आत्ता कळायला लागलंय मला, तू जे म्हणतीये ते असूही शकते. जो वॉर्डबॉय मदत करण्याचं आम्हाला दाखवतोय, कदाचित त्याला मदत करायची नाहीये, पण खरं तर सगळ्या गोष्टीतून आपण अलर्ट राहायलाच हवंय ऐश्वर्या. तू जे म्हणतीये ते अगदी बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी आता जानकी घरी जाते, फ्रेश वगैरे होते आणि डब्बा आणलेला असतो ऋषिकेशसाठी तिने. ऋषिकेश तुझ्यासाठी ब्रेकफास्ट आणलाय, लगेच खाऊन घ्या बरं, गरम येतं. ऋषिकेश म्हणतो असू दे, नंतर खातो मी, माझ्या आधी प्रश्नाचं उत्तर दे. जानकी म्हणते काय ऋषिकेश, तुम्हाला कसले प्रश्न आहे, तुम्ही आराम करा की. त्या मोबाईलचं लोकेशन वगैरे काही मिळालंय का? अजून तरी काही कळालं नाही. अवंतिकाच्या ओळखीमध्ये आहे एक जण, तो लावतोय तपास, पण बघू आता काय होतं आणि काय नाही. लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न, लोकेशन ट्रेस होणार तेव्हा तो आपल्याला नक्कीच सांगणार आहे. तोपर्यंत आपण थांबूया. जोपर्यंत लोकेशन कळत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाहीये ऋषिकेश, कळतंय का? अवंतिका म्हणते त्या मुलाने मला आता फोन लावला होता, फार मस्त लीड मिळाली आहे. जो फोन आपण ट्रॅक करण्याचा प्रयत्न करतोय आत्ता ऑन झाला आणि मुळशीच्या आतमध्येच तो फोन आहे. त्यामुळे आपण तिकडे पोचायला पाहिजे. कदाचित तो माणूस आपण धरू शकतो आणि खरं त्याच्याकडे फोन असेल तर फोनही मिळू शकतो. जानकी म्हणते अरे वा, चांगली गोष्ट आहे, आपण जायलाच हवंय तिकडे, आपण लगेच निघूया अवंतिका, काही झालं तरी आपल्याला फोन मिळवायचा आहे. आता नानांचा फोन मिळवण्यासाठी जानकी आणि अवंतिका दोघेही धडपड करत असतात. जानकी म्हणते ऋषिकेशला तो फोन ऑन झालाय, लोकेशन ट्रेस झालंय, त्यामुळे ऋषिकेश मी आत्ता जाऊन येते. ऋषिकेश म्हणतो ठीक आहे ना, चल ना, मी पण येतो. जानकी म्हणते ऋषिकेश तुम्ही, अहो तुमची तब्येत काय, तुमची अवस्था काय आणि तुम्ही कुठे निघालात? नाही नाही, नानांचा फोन मिळणं, त्या माणसाला मिळवणं फार गरजेचं आहे. काही झालं तरी तो फोन आपल्याला आणि जखमही भरलेली नाहीये, त्यामुळे ऋषिकेश प्लीज तुम्ही येऊ नका आणि स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. अवंतिका आणि मी चाललीये, काही वाटलं असं तुम्हाला कॉल करू किंवा इन्स्पेक्टरला आम्ही करू, त्यामुळे डोंट वरी, आम्हाला काय होणार नाहीये, तुम्ही इथे आराम करा, काय होतं काय नाही मी लगेच तुम्हाला येऊन सांगते. जानकी म्हणजे तुम्ही इथेच आराम करा, आम्ही येतो आणि काय झालंय ते सांगतो. प्लीज ऋषिकेश तुम्ही शांत राहा प्लीज. ऋषिकेश म्हणजे तुमच्या दोघींचं जाणं सुद्धा सेफ नाहीये, ते लोक काहीही करू शकताय तुम्हाला. हो ते सगळं ठीक आहे, पण तुमचं असं बाहेर येणं अवघड आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मी तुम्हाला कुठेच नेऊ शकत नाहीये. त्यामुळे ऋषिकेश प्लीज 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 तुम्ही कुठेही जात नाही आहात, लक्षात येते का तुमच्या? तुम्ही जाणार नाही आहात कुठेही. त्यामुळे तुम्ही जरा इथेच आराम करा, आम्ही येतो आणि काय झालंय काय नाही एक्झॅक्टली तुम्हाला सांगतो. प्लीज ऋषिकेश ऐका माझं. जानकी म्हणते आता त्या माणसापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे आणि काही वाटलं तर तुम्हाला फोन लावून मी काय आहे ते सगळं सांगेन किंवा तुम्हाला बोलवून घेईन, पण आता तुम्ही आराम करा. जोपर्यंत तुमची गरज नाहीये तोपर्यंत तुम्ही दगदग करू नका प्लीज. ऋषिकेश म्हणतो ठीक आहे जा, तूही काळजी घे, अवंतिकाची सुद्धा काळजी घे. ऐश्वर्या तिच्या रूम मध्ये विचार करत असते की शर्वरीला फोनच्या पुराव्याबद्दल काहीच कळायला नको. तेव्हा कुठे गेली काय गेली ही पोरगी काहीच सांगत नाही, फार चॅप्टर आहे. तेवढ्यात काय ऐश्वर्याचं दार नॉक होतं आणि राहुल आलेला असतो. राहुल येतो आणि डायरेक्ट म्हणतो शर्वरी कुठे? ती म्हणजे तुझी बायको आहे, तुला माहिती असणार ना. मला कसं माहिती तुझी बायको कुठे जाते काय करते? राहुल म्हणतो असं काय करतेस, ती सांगितलंच असेल, ती काहीच सांगत नाही राहुल मला. एवढ्या ऍटिट्यूड मध्ये काय उत्तर देते ग ऐश्वर्या? राहुल आता ऐश्वर्याला बोलत असतो, नॉर्मल बोलूच शकती ना, मी किती ऍटिट्यूड दाखवायचा आणि किती नाही हे तू मला सांगायचं नाही. आणि मुळात तुला ऍटिट्यूड दाखवला नाही, मी अगदी सहज आणि सरळ उत्तर दिलं. राहुल म्हणतो हो ना, तुझं सरळ साधं उत्तर माहिती आहे ना मला. मुळात म्हणजे या शर्वरीचं वागणं बोलणंच कळत नाही, तुझी गरज आहे लगेच निघून ये असं म्हणाली, आता स्वतःच कुठे गायब झाली काय माहिती. फोन लाव, विचार कुठे येते, सांगेन तुला एक्झॅक्टली. नानांचा मोबाईल जानकीला मिळतं का म्हणे असं म्हणाली ती, आणि ती अर्जंट ये म्हणाली आणि कुठे गायब झाली काय माहिती. जानकी त्या मोबाईलच्या मागे लागली आणि तो मोबाईल तिच्या हाताला पडू नये म्हणून ती धडपड करते आणि त्याच्यासाठी मला बोलवलंय. जानकीला जर फोन मिळाला तर लक्ष ठेवायला लावले म्हणून बोलवलं आणि आता ही स्वतःच गायब झालीये. अगं मला तिला हे सांगायचं होतं, योगायोगाने ऋषिकेश त्याच हॉस्पिटलमध्ये, आपण त्याला कात्रीत पकडू शकतोय ना, बरोबर आहे की नाही? ऐश्वर्या म्हणते असं करता येऊ शकतं. एक्झॅक्टली राहुल तुझं डोकं तर छान चालतंय रे, इथे बोलवलंय आणि स्वतः गायब आहे. तिचं सोड रे, तिने जे सांगितलंय ते कर, बाकी नको लक्ष देऊ, मग पुढचं बघता येतंय. आता सध्या आपण तयारीत राहणं गरजेचं आहे. हातातून जर आपला चान्स गेला ना राहुल तर मग अवघड होऊन बसणारा. त्यामुळे आता हॉस्पिटलमध्ये जाऊन काय करता येईल ते कर तू. ऐश्वर्या आता राहुलला सल्ले देत असते. ऐश्वर्याला असं वाटतं की राहुल माझा ऐकेल म्हणून ती त्याला सांगण्याचा प्रयत्न करते की तुला जे वाटतंय ना, शर्वरीजींची ऑर्डर फॉलो करा राहुल साहेब. तुम्हाला सांगायचं नाही ऐश्वर्या मी काय करायचं आणि काय नाही, आणि तिने मला ऑर्डर द्यायची आणि मी ती फॉलो करायची.
ती काय माझी बॉस नाही आहे, मी माझ्या मनाचा मालक आहे. मला कोणी शहाणपणा शिकवू शकत नाहीये. कळतंय का ऐश्वर्या? किंवा शर्वरी मला कंट्रोल करू शकत नाहीये. राहुल, शर्वरी तुला कंट्रोल करतेच ना रे, खोटं कशाला बोलतो? ऐश्वर्या म्हणते काही करा, तिकडे खड्ड्यात जा, मला काय देणं घेणं रे, जा तिकडे, तुला काय करायचंय ना ते कर, माझं नको डोकं खाऊ राहुल, निघ. जानकी आणि अवंतिका आता त्या लोकेशनवर आलेली असतात बरोबर. आणि जानकी म्हणते अवंतिका हे लोकेशन एक्झॅक्टली हेच आहे, आपण बरोबर आलोय. अवंतिका म्हणते हो बहिणी, एक्झॅक्टली आपण त्याच लोकेशनवर आलो आहोत. जानकी आणि अवंतिका त्या लोकेशनला येऊन पोहोचलेले असतात. हेच लोकेशन आहे वहिनी. आता त्या गाडीतून खाली उतरतात. तो माणूस कुठे दिसतोय का त्याचा तपास लावत लावत ते आता आलेले असतात. म्हणजे फार बाजूला म्हणजे आउट साईडला ते आलेले असतात. आणि त्यामध्ये त्या दोघीच असतात आणि शर्वरी त्यांच्यावर लक्ष ठेवू नये हे त्यांना माहितीच नसतं. जानकी आणि अवंतिका त्या जंगलामध्ये मोबाईल शोधण्याचा प्रयत्न करत असतात. चुकून मोबाईल इथे पडला की काय ते त्यांना असं वाटत असतं. म्हणून झाडाच्या खाली इकडे तिकडे मोबाईल कुठे सापडतो का त्या शोधण्याचा आता प्रयत्न करत असतात. खूप वेळ झालेला असतो. जानकी शोधाशोध करत असते. त्यांना अजून काही सापडलेलं नसतं. अवंतिका सुद्धा असते. तिथे एक सिम कार्ड असतं. अवंतिका लवकर ये असं जानकी म्हणते. अवंतिका सुद्धा आता पटकन आलेली असते सिम कार्ड कोणाचं आहे ते बघण्यासाठी. जानकी उचलायला लागते तेव्हा अवंतिका म्हणते फिंगरप्रिंट्स लागतील, प्लीज हात लावू नका. तर ती रुमाल घेते आणि रुमालाने ते सिम कार्ड असं उचलते. जानकीला आता सिम कार्ड मिळालेलं असतं. जानकी म्हणते त्याच माणसाचं सिम कार्ड आहे ज्याने आपल्याला फोन करून इथपर्यंत बोलवलं. अडवण्याचा प्रयत्न करतोय, फसवाफसवी करून स्वतः कुठेतरी गायब झालाय. अवंतिका म्हणते मे बी असूही शकतं किंवा नसूही शकतं, पण आपण चान्स घ्यायला काय हरकत आहे, आपण घेऊन जाऊया ही सिम. यांच्याकडे सिम कार्ड असतं. तेवढ्यात काय त्या माणसाचा फोन आलेला असतो जानकीच्या फोनवर. अवंतिका आणि जानकी एकमेकींकडे बघतात तेव्हा अवंतिका म्हणते उचला वहिनी फोन. त्या माणसाने फोन लावलेला असतो जानकीला. जानकी अवंतिकाला म्हणते तुझ्या माणसाला सांग की फोन ट्रेस करायला. अवंतिका सांगते की नंबर ट्रेस कर, आम्हाला फोन येतोय लगेच. तेव्हा अवंतिकाचा तो माणूस फोन ट्रेस करत असतो आणि जानकी आता त्या माणसाबरोबर बोलणार असते. फोन चालूही असतो आणि तिकडे ट्रॅक करायचं कामही चालू असतं. जानकीला तो माणूस बोललेला असतो ओव्हर स्मार्ट बनला ना, ओव्हर स्मार्ट बनून मला इतक्या लांब भेटायला आणलं आणि आता 2 तासाच्या आत 1 करोड रुपये द्यायचे तरच तुम्हाला तो फोन मिळू शकतोय आणि 1 करोड रुपये जर नाही दिले मला तो फोन मिळणार नाही. आणि मुकाट्याने 1 करोड रुपये मंदिराच्या मागे ठेवायचे आणि गुपचूप निघून जायचं. थोडे पुढे गेला की फोन तुमचा तुम्हाला मिळून जाईल. अवंतिका आता म्हणत असते जानकीला अजून बोल. तो माणूस अगदी थोडं बोलतो आणि फोन त्याने बंद केलेला असतो. फोन आता बंद झालेला असतो. जानकी म्हणते अवंतिका त्याने पटकन फोन बंद केला आणि त्याला हेही कळले की आपण त्याचा शोध घेत घेत इथपर्यंत आलोय. म्हणजे तोही आपल्यावर लक्ष ठेवणे आणि आपण सुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवणे. आता 1 करोड रुपये 2 तासात त्याला दिले तर तो फोन देणार आहे अवंतिका. अवंतिका म्हणते वहिनी जास्त वेळ बोलला असता तो फोन ट्रेस झाला असता. 3 मिनिटं झालेच नाही. तो फार चॅप्टर ठरला हो. जानकी म्हणते हो त्याला सगळंच माहिती आहे म्हणून तर त्याने फोन कट केला ना. आणि पटकन बोलला तो. त्याला काय बोलायचंय किंवा त्याला काय सांगायचंय अगदी थोडा वेळ सांगितलं त्याने आणि त्याने ते फोन. जानकी म्हणते मी 1 करोड रुपये अरेंज केले. अवंतिका म्हणते 1 करोड रुपये अरेंज केले कुठून आणि कसे अरेंज केले ना मी तुला नंतर सांगते, पण आधी याला सांगायला लागणार आहे की तू मोबाईल दे, मी तुला 1 करोड रुपये देते. इथून निघणं गरजेचं आहे, फार फार गरजेचं आहे. इथून पटकन चल. आता हॉस्पिटलमध्ये ऋषिकेश अगदी कसं तरी करत असतो. त्याला असं वाटत असतं की ही जानकी अवंतिका कोणत्या संकटात सापडू नये किंवा काही झालं यांना तर काय करायचंय. ऋषिकेशला फार काळजी लागून राहिलेली असते. ऋषिकेशला असं वाटतं मी यांच्याबरोबर गेलो असतो तर बरं झालं असतं. उगाच एकटीला पाठवले अवंतिका आणि जानकीला. मी जायला हवं होतं. ऋषिकेशला फार तक वाटत असतं. त्यांच्या बाबतीत काही वाईट घडू नये म्हणजे मिळवलं. ऋषिकेश म्हणतो मी जानकीला फोन लावून विचारू का एक्झॅक्टली काय सिच्युएशन आहे तिथे. मी विचारायला हवंय म्हणजे जानकीची नेमकी काय सिच्युएशन आहे हे माझ्या लक्षात येईल किंवा ते सेफ आहे की नाही हे सुद्धा आपल्याला कळेल. कारण ऋषिकेशला फार काळजी लागून राहिलेली असती नेमकी दोघी कोणत्या संकटात अडक. ऋषिकेशने आता जानकीला फोन लावलेला असतो. तुम्ही ठीक आहात का? हो आम्ही ठीक आहोत. तो माणूस भेटला का? ऋषिकेश तो माणूस खूप खूप शार्प निघाला, सराईत गुन्हेगारासारखा. त्याला माहिती होतं की आम्ही तिथपर्यंत आलोय. तो आमच्या समोर आलाच. जानकी म्हणते तो फार हुशार ठरला हो. आम्हाला फक्त ते एक सिम कार्ड सापडलं आणि ते सिम कार्ड त्याने मुद्दाम टाकलं जेणेकरून आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकू. फक्त आम्हाला तिथपर्यंत येण्यासाठी त्याने ते सिम कार्ड टाकलं आणि एक सराईत गुन्हेगार आहे तो. आम्ही कुठे आहे काय प्रत्येक हालचालीवर त्याचं बारीक लक्ष आहे. खरं तर आम्हाला असं वाटलं की आम्ही त्याला इतक्यात पकडू पण नाही. तो फार स्मार्ट निघाला, त्यानेच आम्हाला अडकवलं आणि निराशाने आम्ही माघारी वळालो. त्यातल्या त्यात तिथेच असताना लगेच त्याने फोन लावला आणि धमकी दिलीये 1 करोड रुपये 2 तासाच्या आत मंदिराच्या मागे जर नाही ठेवले तर मग मोबाईल मिळणं अशक्य. तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी फारच अवघड झाले ग, आता करायचं काय? जानकी म्हणते हो ना ऋषिकेश, खरंच आता मला टेन्शन आले की मी करू काय. 1 करोड रुपये 2 तासाच्या आत नाही दिले तर मोबाईल तो नाही देणार असं त्याचं म्हणणं आहे. की म्हणते ऋषिकेश 1 करोड रुपये मी अरेंज केले माझ्या पद्धतीने. मला असं वाटतं की ते पैसे घेऊन मी मंदिराच्या मागे ठेवते, बघू मोबाईल मिळतो की काय. ऋषिकेश म्हणतो जर पैसे दिले आणि मोबाईल दिला नाही तर काय करायचं? कळतंय का जानकी? पैसेही जाणार आणि मोबाईलही जाणार. गुन्हेगार कोण आहे आपल्याला कळायला हवं काहीही झालं तरी.
ऋषिकेश म्हणतो जे काय करायचं आहे ना शांत डोक्याने विचार करून व्यवस्थित असं कर. उगाचच घाई गडबडीला जाऊन काही करायला जाऊ नको, कारण तो डेंजरही असू शकतोय. सहज आपल्या जाळ्यात तो अडकणार नाहीये. तिथपर्यंत तुम्हाला तो बोलवू शकतोय, वेड्यात काढू शकतोय. 1 करोड रुपये घेऊन तो फरारही होऊ शकतो. त्यामुळे जानकी सगळ्या पॉसिबिलिटीचा विचार करून मग काय करायचंय ते कर. ऋषिकेशने आता जानकीला सावध करण्याचा प्रयत्न केलेला असतो की सगळं काही शांत डोक्याने करण्याचा प्रयत्न कर, कुठेच अडकायला जाऊ नको जानकी प्लीज. जानकी म्हणते हो ऋषिकेश. ऋषिकेशला खूप खूप टेन्शन आलेलं असतं. काय करू आणि काय नाही त्याला कळत नसतं. एक तर तो हॉस्पिटलमध्ये असतो, जानकी आणि त्यांच्याबरोबर नसतो. सगळ्या घटना घडताय पण त्याला काहीच करता येत नाहीये. तो हॉस्पिटलमध्येच अजून सुद्धा आहे. त्यामुळे ऋषिकेश अगदी कोंडीत पकडल्यासारखा झालेला असतो. काय करावं आणि काय नाही काहीही त्याला अंदाजा लागत नसतो. आता मित्रांनो, ऋषिकेश विचार करत तिथेच हॉस्पिटलच्या बेडवर बसलेला असतो आणि जानकी आणि अवंतिका आता पैसे घेऊन 1 करोड रुपये घेऊन 2 तासाच्या आत मंदिराच्या मागे त्या माणसाला भेटणार असतात. खरं तर आता एवढी मोठी रक्कम द्यायची आणि तिथून निघून जायचं हे सोपं काम नाहीये. तो जर पैसे घेऊन नाही होऊन पडला तर अवघड होऊन बसणार असतं. आता मात्र ऋषिकेशला खूप सारं टेन्शन. अवंतिका आणि जानकी आता डायरेक्ट ते पैसे घेऊन मंदिराच्या मागे जाणार असतात. पण ऋषिकेशला टेन्शन आले. पैसे घेऊन जर तो माणूस फरार झाला तर करायचं काय? मोबाईल नाही आणि पैसेही नाही. ऋषिकेश खूप विचार करत तिथेच बसलेला असतो. खरं तर जाम असं टेन्शनमध्ये असतो तो. हॉस्पिटलमध्ये अडकल्यामुळे त्याचं काहीच चालत नसतं. बिचारा तिथेच विचार करत थांबतो. हा भाग तर इथेच संपलाय. पुढच्या भागात काय होणार आहे ना आपण बघूच या. ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये असते. ऐश्वर्या म्हणते आता मी जानकीला कसं सांगू की शर्वरीने राहुलला तिच्या मागावर पाठवलंय. काहीही झालं तरी शर्वरी जानकी आणि अवंतिकावर लक्ष ठेवणे आणि राहुल आता त्यांचा पाठलाग करतोय म्हणल्यावर काय सहजासहजी राहुल त्यांना सोडत नसतो. ऐश्वर्याला टेन्शन आलंय. ही जर बातमी मी जानकीपर्यंत पोहोचवली तर जानकी अलर्ट होणार आणि जानकी अलर्ट का झाली हे जर शर्वरीला कळालं तर करायचं काय? पण काही होऊ दे, काही होत असू दे, जानकीचा आणि अवंतिकाचा जीव जर धोक्यात असेल तर मला सांगायला लागणार की राहुल तुमचा पाठलाग. ऋषिकेश दादाच्या जीवाला जर परत काही केलं तर करायचं काय? परत ऋषिकेश दादाच्या जीवाला धोका असू शकतोय. त्यामुळे ऐश्वर्या इतकी टेन्शनमध्ये आलेली असते. जानकीला वाचवायचं की ऋषिकेशला वाचवायचं? कारण ही शर्वरी इतकी चॅप्टर असते. स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी ऋषिकेशच्या जीवाशीही खेळ करणार किंवा जानकीला सुद्धा संपवणार. त्यामुळे ऐश्वर्याला टेन्शन आले की मी आता जानकी किंवा ऋषिकेशला निरोप कसा पोहोचू की स्वतःची काळजी घ्या. तुमच्या मार्गावर शर्वरी आणि राहुल आहेत. तुम्हाला संपवण्यासाठी पुरेपूर ते प्रयत्न करतात. पण ऐश्वर्याचे हात बांधलेले असतात. तिला कळतच नाही मी सांगू कशी. ती आता खूप टेन्शनमध्ये असते आणि घरीच विचार करत थांबलेली असते. तिच्याकडे विचार करणं एवढंच राहिलेलं असतं कारण तिने जर अलर्ट केलं तर तिच्यावर आता मात्र राहुल हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि गुपचूप डोकून बघतो तर ऋषिकेश झोपलेलं असतं निवांत. आता राहुलने बघितलेलं असतं की जानकी इथे नाहीये म्हणजे ती पुरावा शोधायला गेलीये आणि जर जानकी पुरावा शोधायला गेलीये तर ऋषिकेश इथे एकटाच आहे आणि ऋषिकेश ते गोळ्या आणि औषधांमुळे अगदी निवांत अशी झोप लागलेली असते. राहुल येतो डायरेक्ट आता ऋषिकेशचा गळा दाबतो आणि आता ऋषिकेशचं काय खरं नाही, ऋषिकेश वाचूच शकत नाही असं राहुल म्हणत ऋषिकेशला मारण्यासाठी पुरेपूर असा प्रयत्न करत असतो राहुल. ऋषिकेशचा आता गळा पकडलेला असतो आणि ऋषिकेशला जीवे मारण्यासाठी धडपड करत असतो राहुल. काही झालं तरी हॉस्पिटलमध्ये आज ऋषिकेशला संपवायचं राहुल ठरवूनच आलेलं असतं. आता मात्र जानकी पैसे घेऊन बाहेर उभी असते. तेवढ्यात काय सिस्टरने फोन लावलेला असतो, मॅडम हॉस्पिटलमध्ये लवकर या, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. कोणीतरी ऋषिकेशला. आता जानकी हॅलो हॅलो करते. ऋषिकेश ठीक आहे ना, ऋषिकेश ठीक आहे ना. जानकीला सिस्टर काही सांगत नाही आणि फोन कट केलेला असतो. जानकीच्या आता लक्षात येतं जे नानांच्या बाबतीत झालं ते ऋषिकेशच्या बाबतीत झालंय. आता मी पुरती अडकलीये. माझ्या हातून तर नाना गेलेच होते, आता ऋषिकेश सुद्धा माझ्या हातून गेलाय. 100% जानकीला खात्री पटते की ऋषिकेशला मारून टाकले हॉस्पिटलमध्ये. जानकीला बरोबर इकडे अडकवलेलं असतं आणि तिकडे ऋषिकेशला मारून टाकलेलं असतं राहुलने. आता मात्र जानकी इतकी चिडलेली असते. काय करू आणि काय नाही जानकीला काही सुचत नाही. तिला काहीही करून हॉस्पिटलमध्ये पोहोचायचं असतं. बघू आता या सगळ्या गोष्टींचा धागादोरा कशी जानकी जुळवते आणि जानकी वेळेत ऋषिकेशपर्यंत पोहोचणार का आणि ऋषिकेश गेलाय की काय हे तिला कधी कळणार किंवा ऋषिकेश जिवंत आहे पण त्याला मारण्याचा प्रयत्न कुणी केला हे जानकी शोधणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जर हवी असेल ना मित्रांनो तर आपल्याला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला लागणार. हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होतंय बघूच आपण. धन्यवाद मित्रांनो.